तुमचं एक मोठं बाळ सुद्धा आहे, उपासनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. त्या या मोठ्या बाळाबद्दल सांगा. इतक्या वर्षांचा अनुभव, इतका छान हॉस्पिटल, वेगवेगळ्या सेवा तिथे उपलब्ध आहेत. कसा अनुभव आहे तुमचा या हॉस्पिटल बरोबर? मी जेव्हा चालू केलं हॉस्पिटल पहिलं किंवा कन्सल्टिंग, तेव्हा आमचं इन्कम 0 होतं. म्हणजे मी पण एवढी काय म्हणजे एवढी शिकून माझ्याकडे आमच्याकडे काही पैसा नव्हता. इव्हन माय हजबंड वॉज इन द सेम ते. पण पहिले 1 वर्ष मी फक्त कन्सल्टिंग केलं. म्हणजे अगदी थोडक्यात सांगते. विदिन अ इयर आय स्टार्टेड हॉस्पिटल 100% बँक लोन घेऊन. त्या वयात तुम्ही केलं? 30ला माझं लग्न झालं आणि तेव्हाच लगेच मी प्रायव्हेट प्रॅक्टिस चालू केली. तोपर्यंत मी KEMला जॉब करत होते. तर 1 वर्षात आम्ही एक हॉस्पिटल ईस्टला केलं आणि एक हॉस्पिटल वेस्टला, मुलुंड ईस्ट, मुलुंड वेस्ट. ओके. आणि मग चालूच राहिलं. अरे वा. म्हणजे आता मुलुंडचे सगळे लोक म्हणतात मोर दॅन हाफ द पॉप्युलेशन इन बिकॉज ऑफ यू. आय सो स्वीट. म्हणजे मी कधी विचारच केला नव्हता हा. पण आता म्हणजे गेले 10-15 वर्ष बरेच पेशंटच सांगतात जेव्हा पेशंटचे गेले ते. हो ना ग. तेव्हा इतकं छान वाटतं ना. मग काय, आम्हाला ऐकूनच इतकं छान वाटतंय. आणि मग 2005 मध्ये मी ह्या हॉस्पिटल तिथं आता आहे ना नवीन, तिथे त्याची जागा घेतली. पण मुलं लहान होती आणि मी म्हटलं आता मी करू का एवढ्या ह्या वयात नवीन मोठं हॉस्पिटल. मग माझा एक मुलगा ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि दुसरा रेडिओलॉजिस्ट आहे. मग ते थोडे मॅच्युअर झाल्यावर मी विचारलं, म्हटलं तुम्ही माझ्या मदतीला येणार तर मी करते. तर मग चालू केलं आम्ही. अरे वा. 8 मजली आहे आता, 2 मजले अजून वाढवतोय. वा. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. वा. 8 वर्ष झाली कम्प्लीट.